नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा इकडे ब्लाऊजची पूर्ण लंबाई ना मी 14 घेतली आणि आता ही ना शोल्डर घेऊन घेते 5.5. कटोरी ब्लाऊज कटिंग आहे आणि मुंडा घेते इकडे 6 घेते मुंडा. बघू शकता शोल्डर 5.5 घेतलं बरं का. पूर्ण लंबाई आहे ना 14 घेतलेली आहे आणि 36 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे ना. ते एक घडी मी इथं 9 घेते. बघू शकता 9ची घडी आणि 2 इंच जास्तीचा कपडा घेतला आहे फिटिंगसाठी. आणि इकडे आहे ना 8.5 घेते कमरेची फिटिंग हे बघा. आणि 1.5 इंच इकडे जास्ती घेते कपडा फिटिंगसाठी. बघा पाठीचा भाग पूर्ण घेतलेला आहे आणि आता पाठ आहे ना मटका गळा घ्यायचा आहे. तर मागे ना 2.5ची पाठ घेते बरं का मी. आणि इकडनं आहे ना 3 इंच अंतरावरती छान असा मटका गळा ड्रॉ करून घेते. बघू शकता. आणि आता एवढं काही कट करून घ्यायचं आहे आपल्याला. टक्स घ्यायचा इथं 4 इंचवरती लांबीला. बघू शकता. आणि ना डायरेक्ट कटोरी काढायची. छोट्या कटोरीवरनं मोठी कटोरी काढायची. 36 साईजचं ब्लाऊज आहे बरं का. बघू शकता. त्याची एक घडी 9 आलेली. कमरेची फिटिंगसुद्धा 8.5 घेतलेली इथं. आणि आता एवढं आहे ना कट करून घेते मी. डायरेक्ट आपल्याला आहे ना याच्यावरती कटिंग करायची आहे अस्तरवरती. डायरेक्ट कटोरी कशी काढायची ती तर बघू शकता. तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ ना व्यवस्थित शेअर करते. तुम्हाला नक्की समजमध्ये येत असेल ना तर बघा. आता पाठीचा भाग निघाला आहे आणि मटका गळा पण कट करून घेऊ आपण. मागचा गळा आहे बरं का हा. खूप सुंदर आहे तो वेअर करून. आणि बघा आता जो कपडा आहे ना तो आता मी असं फिरून घेते जेणेकरून आहे ना हे परत आपल्याला ड्रॉ करायचं आहे. तर हे बघा या साईडला आहे ना व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवायचं आहे जेणेकरून आहे ना पुढचा फ्रंट पार्ट आपल्याला काढायचा आहे. आणि त्याच्यावरनं छोटी कटोरी काढायची आणि मग नंतर मोठी कटोरी आपल्याला ती पण ड्रॉ करायची. तर बघा इकडे जो कपडा एक्स्ट्रा आहे ना हा त्याच्यामध्ये स्लीवसुद्धा बसवायची बरं का. बघू शकता तुम्ही. तर बघा इकडे ना जसं आहे ना तसंच व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा इकडे तसं ड्रॉ करून घ्यायचं आहे. आणि इकडे सुद्धा थोडं ॲडजस्ट करावं लागतं बरं का. कपडा कमी राहतो ना मीटरचं अस्तरसुद्धा कमी पडतं. आणि इकडे ना थोडंसं 1 इंच एवढं आहे ना आपल्याला असं वाढून घ्यायचं आहे. फ्रंट पार्ट आहे त्याच्यामुळे योगपट्टी थोडी मोठी राहते ना त्याच्यामुळे कमी पडतं. कटोरी छोटी होती. आणि बघा इकडे आता हे काढून घेतलं ना इकडनं थोडंसं हा फ्रंट पार्टला आपण राऊंडमध्ये कटिंग करून घेऊ. आणि इथं सुद्धा थोडंसं आहे ना जॉईन करीन मी. थोडंसं नॉर्मल आहे बरं का तेवढं समजू शकता तुम्ही. आणि बघा इकडनं आहे ना आता पुढचा गळा काढून घेते मी. पुढचा गळा आहे ना 2.5 घेते. बघा 2.5ची कटोरी घेतली. पुढचा गळा आहे ना 2.5 घेतला आहे आणि लांबीला आहे ना 6.5 घेते मी पुढचा गळा. बघू शकता हा गळा 6.5 घेतला आहे. आणि रुंदीला सुद्धा 2.5 घेते बरं का इथून. बघू शकता छान असं गोल केलेला आहे. आणि ना आता योगपट्टी इथून काढून घेऊ आपण. 3.5 घेते मी इथून. हे बघा 3.5 घेतली. आणि इकडनं आहे ना 2.5 घेते बरं का. हे बघा 2.5 छान असं मस्त ड्रॉ करून घ्यायचं आहे योगपट्टीचा. 2.5 घेतली इथून आणि 3.5 असं काही व्यवस्थित छान. एवढं मी तुम्हाला ड्रॉ समजलं असेल तर मला नक्की एक कमेंटमध्ये सांगा की ताई खरंच ठीक आहे म्हणजे व्यवस्थित समजलं असं. आणि बघा इकडे जी फिटिंगसाठी मी 1.5 इंच घेतलं आहे ना ते सुद्धा मी इथं काढून घेते बघा असं. कारण आपण याच्यात घेतलं ना हे एक्स्ट्रा फिटिंगसाठी तर मी इथं काही ड्रॉ नाही केलं आहे. तर असं ड्रॉ करून 1.5 इंच आणि मग इथून आपल्याला परत इथपर्यंत मेजर टेप ठेवायचा आहे. ही जी फिटिंगची शिलाई आहे ना इथून तर इथून. आणि आता त्याचं मधलं जे अंतर आहे ना तर किती येतं बघा. इथून 8.5 आलेलं आहे. तर 8.5चं निम्मे करायचं आहे अर्धं. तर मी इथं 8.5 आहे तर मी 4.25 घेते. बघू शकता तुम्ही. हे बघा 4.25 बरोबर आलं. बघू शकता. आणि याचा अर्धा आता आपल्याला छोटी कटोरी काढायची ना त्याच्यामुळे हे मापं काढते मी. डायरेक्ट कशी कटोरी काढायची बरं का. आणि हे जे गळा आहे ना इथून आपण 5.5 नाही तर 5.25 वरती ड्रॉ करू शकतो. तर मी इथं 5.5 घेतले बरं का. हा जी टिक केली ना 5.5 वरती केलेली. जे फ्रंट पार्टला हा जो ड्रॉ केलेला आहे ना आपण
हे कटिंग करायचं आहे बरं का. आणि इथून आपल्याला आहे ना 2.5ची कटोरी ड्रॉ करायची. बघू शकता हे ना 2.5 आलं आहे. याचं आणि याचं अंतर 2.5 नाही बघा. छान असं मी मस्त इथून तुम्हाला कटोरी अशी ड्रॉ करायची आपल्याला, जेणेकरून आहे ना छोटी कटोरी रेडी झालेली आहे आता. बघू शकता तुम्ही. तर समजलं असेल तर मला नक्की सांगा बरं का. मी खूप मेहनत करते तुमच्यासाठी, कारण मला खूप ताईंच्या कमेंट राहतात की ताई डायरेक्ट कटोरी ब्लाऊज अस्तरवरती कसं कटिंग करू शकतो ते नक्की सांगा. तर मी तुमच्यासाठी ना मला अस्तर खूप जॉईन करावं लागतं बरं का. कारण मी फार्मा याचं कटोरीचा आहे ना फार्मा बनवून ठेवलेला आहे. प्रत्येक टायमाला आहे ना आपल्याला याचं अस्तर जास्त नाही मिळत. बघा इथं थोडंसं जास्तीचा कपडा होता ना तो कट करून घेतला आहे. आणि आता बघा पुढचा गळा कट करून घेते. आणि आता आहे ना योगपट्टीसुद्धा कट करून घेऊ, जेणेकरून आहे ना छोटी कटोरी निघेन बरं का. हे बघा आता छोटी कटोरी निघते ना, त्याच्यासाठी बघा छान असा हा राऊंड येऊ द्यायचा आहे गोलगड्याचा. बघू शकता खूप छान आणि सुंदर बघा योगपट्टी निघाली, छोटी कटोरी आणि पॅकपाट आहे. बघू शकता खूप छान आणि सुंदर असं. आणि छोटी कटोरी आहे ना त्याच्यावरनं आपल्याला आता मोठी कटोरी कशी काढायची ते काढायचं आहे. तर बघा आता हे साईडला ठेवते मी. याचं आता काम झालं आहे. एवढं पूर्ण माप इथून इथपर्यंत तुम्हाला पूर्ण माप समजलं असेल तर बरं नक्की व्यवस्थित मला सांगा. आणि बघा ही छोटी कटोरी बघू शकता तुम्ही, ती मी इथं आहे ना आता छान अशी ड्रॉ करून घेते. कपडा कमी राहतो ना त्याच्यासाठी ॲडजस्ट करावं लागतं बरं का थोडंसं, तेवढं समजून घ्या तुम्ही. तर बघा आणि क्रॉस कपडा घ्यायचा बरं का, असा ताणला जातो ना त्याच्यात घ्यायचा. असं शिधा कपड्यामध्ये कटोरी नाही ठेवायची आहे. मग आपलं आहे ना ते अंगावरती कटोरी आहे ना खूप छान बसते. तर बघा इकडे ना ही कटोरी छोटी आहे ना ती तेवढी ड्रॉ करून घ्यायची आपल्याला. मग त्याच्यावरनं माप काढायची आपल्याला. बघा छान अशी ड्रॉ करून घेतली मी, बघू शकता तुम्ही. आणि आता किती वाढवायची कटोरी आपल्याला ते तुम्हाला सांगते. मग आपली मेन कटोरी निघेल. तर बघा इकडनंही ना 1.5 इंच वाढवायचं आहे. बघा इकडे 1.5 इंच वाढवलं बरं का मी. आणि इकडनं सुद्धा 1.5 इंच वाढवायचं आहे. हे बघा इकडनं सुद्धा मी 1.5 इंच वाढवलं, दोघं सेम वाढवले. आणि त्याच्यानंतर आहे ना आपण जेवढं शिलाईला घेतो ना तेवढं इथं पकडायचं आहे व्यवस्थित, जॉईन करायचं. आणि इथं सुद्धा जेवढं आपण स्टिचिंगसाठी कपडा घेतो ना तेवढं थोडंसं इथून घ्यायचं आणि नंतर मग असं थोडंसं जास्त घेत इथपर्यंत आपल्याला 1.5 इंचची जी लाईन आहे ना तिथपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे. एवढं तुम्हाला नक्की समजलं असेल, कारण मी खूप मेहनत करते बरं का तुमच्यासाठी व्हिडिओ समजवण्यासाठी. बघा आणि आता छान अशी ही जी लाईन आहे ना हिचं आता बघा आपण मेजर टेप ठेवू इथून तर इथून. आणि किती येतं त्याचं अर्धं आपल्याला काढायचं आहे. तर बघा 7.5 आलेलं आहे. 7.5चं अर्धं किती होतं तर बघा इथून मी तुम्हाला करून दाखवते. 7.5 त्याचं निम्मे किती होतं. इथं आपण डबल मेजर टेप करायचा आहे. तर त्याच्यावरनं आपल्याला बरोबर मेजर टेपमध्ये फक्त 4.25 होतं. बघा 4.25 वरती इथं मी टिक करते. आणि याच्या पण परत इथून 1.5 इंच आपल्याला वाढवायचं आहे. हे बघा ही जी लाईन आहे ना ही 1.5 इंच खालून इथं वाढवलं. आणि त्याच्यानंतर मग आहे ना छान असा हा जोडायचं इथून तर इथून पण हे पण जोडायचं आहे बरं का. ही झाली आपली आता मेन कटोरी. बघू शकता ही झाली आता मेन कटोरी. खूप छान आणि सुंदर मस्त झालेली बरं का. आणि कटिंग जर छान आली ना तर स्टिचिंगसुद्धा खरंच खूप छान होते बरं का. बघू शकता. आणि थोडंफार इकडे तिकडे चॉकच्या बाहेर म्हणा की मध्ये म्हणा कटिंग एवढं तेवढं चालतं बरं का. कारण स्टिचिंग करताना आपण थोडंसं काळजीपूर्वक करून घ्यायचं तर बरोबर ॲडजस्ट होऊन जातं. बघू शकता मस्त निघाली ना. बघा किती छान अशी कटोरी निघाली ना. तर बघा आता कटोरीचं माप कसं घ्यायचं आहे हे म्हणजे आता मेन कटोरी झाली. आता त्याला टक्स कितीचा घ्यायचा आहे 1.5 घेते इथं. बघू शकता हे जे माप आहे ना 1.5. आणि लांबीला आहे ना 2.25 नाही तर 2.5 घेऊ शकतो बरं का. तर मी इथं आहे ना 2.5 घेते. हे बघा 2.5 घेतलं आहे. आणि इथं आहे ना आपल्याला छान असं मस्त हे करून घ्यायचं आहे. बघा खूप छान आली बरं का. बघू शकता किती सुंदर आली ना. तर कसं वाटलं तुम्हाला बघू शकता. आणि याला बघा हे जोडून हे पण मी दाखवते तुम्हाला बरोबर येईन बरं का. तर झालं असं
या साईडने करेल. थांब. अरे बघू शकता किती छान असं बरोबर आलं ना. बघू थोडं तर असं काही छान असं मी तुम्हाला बॅक पार्टने फ्रंट पार्ट स्टिचिंग कटिंग करून दाखवलं आहे. सॉरी, स्टिचिंग आली माझ्या तोंडात. आणि आता स्लीवसाठी हा बघा जो कपडा आपला एक्स्ट्रा आहे ना त्याच्यासाठी आता स्लीव मला कटिंग करायची. तर बघा इकडे मी 4 फोल्ड करते. परत थोडंसं ॲडजस्ट करावंच लागेल. आणि ना 10ची स्लीव आहे तर मी इथं 11 घेते बरं. तर बघा पूर्ण लंबाई इथं 11 घेतली आणि इकडनं सुद्धा मी 11 घेते बरं का. आणि 3.5 वरती टिक केलं आहे. स्लीव काढून घेते छान अशी. आणि हा मच्छी कटसुद्धा छान आला बघू शकता. आणि जी दंडगेरची फिटिंग आहे ना ती 5.5 आहे. आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा बघा इकडे. आणि हे 5.5. 1.5 इंच इथं सुद्धा मी जास्तीचा कपडा घेतला आहे फिटिंगसाठी. तर बघा हा आजचा असा छोटासा व्हिडिओ आहे तुमच्याशी. पूर्ण ब्लाऊज कटिंग डायरेक्ट कटोरी कशी काढायची ते तुम्हाला पूर्ण शेअर केलेलं आहे बघू शकता. तर बघा छोटी कटोरी आहे ना त्याच्यावरनं मोठी कटोरी काढली बरं का बघा. तर चला हा आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आणि नक्की आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सपोर्ट करा बरं का. तुमच्या एका सपोर्टची खूप जरूर आहे. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला तर बाय.